नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतो काळा चना मसाला। एकदम झणझणीत असा काळा चना मसाला आपण आज बनवणार आहोत। कोकणी पद्धतीने आपण काळा चना मसाला बनवणार आहोत। खूप छान मस्त रेसिपी आहे। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। काळा चना मसाला बनवत आहोत आपण। इथे काळे चणे घेतलेले आहेत, 1 वाटी काळे चणे घेतलेले आहेत। हे चणे मी चांगले धुवून भिजत घातले होते, भिजवलेले चणे आहेत हे जवळजवळ मी रात्रभर भिजवलेले आहेत। बघू शकता तुम्ही, फुगलेत चांगले। आणि आता मी हे चांगले धुवून पण घेतलेले 2-3 वेळा। भिजत घालायचे, रात्रभर घाला, कमीत कमी 5 ते 6 तास तरी भिजले पाहिजेत। भिजत घालायचे आणि चांगले धुवून घ्यायचे। आता हे आपण धुवून घेतलेले आहेत। इथे कुकर घेत आहे, कुकरमध्ये हे चणे आपण घालूया। धुवूनच घ्यायचे हा चणे। यामध्ये मी 1 तेजपत्ता घालत आहे, 1 मोठी वेलची घालत आहे आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घालत आहे। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, चणे भिजतील इथपर्यंत पाणी घालायचं आहे। चणे पूर्ण भिजले पाहिजेत, खाली पूर्ण चणे बसले पाहिजेत, पाणी वर आलं पाहिजे इथपर्यंत चण्यामध्ये पाणी घालायचं। अगदी थोडंसं मीठ घालत आहे मी। आता याच्यामध्ये आपण चणे बुडतील इथपर्यंत पाणी घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे। आता याला झाकण लावायचं आणि कमीत कमी 7 ते 8 शिट्या करून घ्यायच्या आणि चणे आपल्याला शिजवून घ्यायचे। कुकर लावून घेऊया। इथे गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि 7 ते 8 शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, 7 ते 8 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत। आता वाटण करायचं आहे। वाटण करण्यासाठी इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, उभे चिरून घेतलेले आहेत। इथे बघू शकता थोडीशी लसूण सोलून घेतलेले आहे, 1 इंच आला सोलून घेतलेला आहे, थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं घेतलं तरी चालेल, आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आता पहिले आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता इथे मसाला भाजण्यासाठी मी कढई घेतलेली आहे, साधी कढई घेतलेली आहे। याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आधी। तेल घातलं आहे आपण थोडंसं। आता याच्यामध्ये कांदा घालूया। कांदा आपल्याला हलका परतून घ्यायचा आहे, थोडासा हलका मऊ झाला पाहिजे असं परतून घ्यायचं आहे। वाटण करताना पहिले कांदा थोडा भाजून घ्यायचा। आता इथे कांदा आपला हलका भाजून झालेला आहे। कांदा थोडा हलका भाजून घेतला आपण। याच्यामध्ये सुकं खोबरं घालूया, ते पण चांगलं भाजून घेऊया। त्याबरोबर लसूण आणि आलं आहे ते पण घालत आहे, ते पण याच्यावर परतून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलावर। आता इथे आपला कांदा आणि खोबरा भाजला आहे, परतून घेतला आहे आपण चांगला। याच्यामध्ये जे टोमॅटो आपण घेतले होते ते असे उभे चिरून घ्यायचे, ते पण घालायचे। आता टोमॅटो आपल्याला हलके नरम होईपर्यंत परतून घ्यायचे। आता इथे आपला कांदा, खोबरा, टोमॅटो, आलं, लसूण चांगलं भाजून झालेलं आहे। आता हे थंड करायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं, वाटून घ्यायचं आहे। चांगलं भाजून झालेलं आहे। आता हे थंड करूया आणि मिक्सरला वाटून घेऊया आपण। इथे आपण वाटण वाटून घेतलेले आहे पूर्णपणे। याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घातली वाटताना। आपलं हे वाटण आता तयार झालेलं आहे। वाटण आपण बाजूला ठेवूया। आता इथे कुकर खोलून घेते। कुकर पूर्ण थंड झालेला आहे। आता इथे बघू शकता आपले चणे शिजलेले आहेत पूर्ण। 7-8 शिट्या मी करून घेतल्या, 8 शिट्या तरी करून घेतल्या मी, झाल्या आहेत। हे बघा, चणा पूर्णपणे आपला तुटला जातोय, त्यामुळे तो पूर्ण शिजलेला आहे।
चांगले शिजवून घ्यायचे चणे, कारण नंतर मग फोडणीमध्ये ते शक्यतो शिजत नाहीत, त्यामुळे कुकरला चणे चांगले शिजवून घ्यायचे. जर नसतील शिजले तर 2-3 शिट्या अजून करून घ्यायच्या, पण चणे चांगले शिजवून घ्यायचे. आता इथे आपले चणे झालेले आहेत शिजून. आता आपण फोडणी करून घेऊया. आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, फोडणी घालून घेत आहोत. त्याच्यामध्ये तेल घालूया. इथे आपण 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल गरम झालं की यामध्ये जिरा घालायचा 1 चमचा. थोडासा मी कांदा चिरलेला आहे तो घालत आहे. एक हिरवी मिरची तोडून ठेवलेली आहे तुकडे करून, ती घालत आहे. आणि थोडेसे कढीपत्ते, 7-8 पानं कढीपत्त्याची. आता ही फोडणी ना चांगली परतून घ्यायची, कांदा वगैरे. कांदा चांगला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावर. कांदा थोडा घातला तरी चालेल, कारण आपण आता वाटण केलेलं आहे. पण तरीसुद्धा लसूण घातली तरी चालेल. मी थोडा कांदा घातलेला आहे. इथे छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला, तो घातलेला आहे. हा कांदा चांगला परतून घेऊया. आता आपण वाटणामध्ये टोमॅटो घातलेले आहेत, त्याच्यामुळे आपण वेगळे टोमॅटो वापरणार नाही आहोत. आता इथे 1 मिनिट आपण कांदा परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. गॅस बारीक करायचा आहे. 1 चमचा लाल तिखट घालत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. मी इथे थोडं जास्त घालत आहे, 1 चमचा आणि अर्धा चमचा. मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. हळद घालत आहे अर्धा चमचा. इथे धनापूड घालत आहे 1 चमचा. इथे एक गरम मसाला घालत आहे 1 चमचा. आता हे मसाले आपण स्लो गॅसवरच परतून घ्यायचे थोडे थोडे. आता यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं ते घालणार आहोत. आता हे वाटण आहे ते पण जरा हलकं परतून घेऊया तेलावर. तेलावर चांगलं वाटण हे परतून घ्यायचं आहे. एखाद मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे, 1 ते 2 मिनिट. इथे वाटण आपण परतून घेतलेलं आहे. 3-4 मिनिट मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवर हे वाटण आपण चांगलं परतून घ्यायचं हलकंसं. मीडियम गॅसवर करा किंवा स्लो गॅसवर. फास्ट गॅसवर करणार तर पूर्ण अंगावर उडणार ते, कारण आपण याच्यामध्ये अजून पाणी घातलेलं नाही आहे. पण हे जरा तेलावर चांगलं फोडणीवर परतून घ्यायचं चांगलं, म्हणजे त्याला चांगली टेस्ट पण येते, वाटणाला चव पण चांगली येते, कच्चं राहत नाही ते. मग आपण जरी हे भाजून घेतले तरी फोडणीवर आपण हे चांगलं परतून घ्यायचं. आता हे वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे. याच्यामध्ये जे आपण चणे उकडून ठेवले होते ते घालणार आहोत. तेजपत्ता गरज नसेल तर काढून टाकला तरी चालेल. आता हे चांगलं शिजवायचं आहे आपल्याला. आता हे आपल्याला चांगलं शिजवायचं आहे. चांगली तरी येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे चांगलं, म्हणजे वाटण पण चांगलं शिजलं जाईल. यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. आधी आपण चणे शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ व्यवस्थित अंदाजाने घालायचं. आता इथे मीठ घातलेलं आहे आपण. थोडंसं पाणी घालूया याच्यामध्ये. इथे आपण थोडंसं पाणी घालत आहोत. इथे मिक्सरच्या भांड्यातून काढलेलं पाणी आहे, हे वाटणाचं पाणी, ते घालत आहे. ते मिक्स करायचं. आता याच्यावर थोडं झाकण ठेवायचं. गॅस मिडियम ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. हे वाटण चांगलं शिजलं पाहिजे, मसाले चांगले एकजीव झाले पाहिजेत, अशा प्रकारे शिजवायचं. चांगली तरी आली पाहिजे वरती, अशा प्रकारे शिजवायचं. आता याच्यावर ना एखादं झाकण ठेवूया. आता यावर मी एक झाकण ठेवत आहे. मीडियम गॅस ठेवला आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हे 3 ते 4 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे.
मध्ये मध्ये चेक करायचं, नाही तर खाली लागू शकते, कारण आपण याच्यामध्ये पाणी खूप कमी टाकलेलं आहे. तरी पण चेक करायचं, ढवळून घ्यायचं आणि 3 ते 4 मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत मीडियम गॅसवर. आता इथे आपण ही ताटली काढूया. इथे आपण झाकण काढलेलं आहे. बघू शकता एकदम मस्त असं आपला चना मसाला झालेला आहे. कमी पाण्यामध्ये आपण हा चना मसाला केलेला आहे. पाणी आपण टाकलेलं नाही आहे, कारण मसाल्यामध्ये पण पाणी असतं. त्या मसाल्याच्या पाण्यावरच आपण शिजवलेलं आहे. थोडंसं आपण मिक्सरचं भांडं धुवून त्यातमध्ये पाणी घातलं होतं. आपला इथे चना मसाला चांगला परफेक्ट झालेला आहे. बघू शकता चणे तर आपले शिजलेले आहेत चांगले. इथे आपला मस्त असा चना मसाला, झणझणीत असा चना मसाला आपला झालेला आहे. यामध्ये मी वरून थोडी कसुरी मेथी घालत आहे आणि कोथिंबीर घालत आहे. इथे आपण कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातलेली आहे. इथे आपला चना मसाला रेडी झालेला आहे. काळा चना मसाला आपला हा तयार झालेला आहे. आता आपण तो सर्व करूया. इथे आपला काळा चना मसाला तयार झालेला आहे. मस्त झणझणीत असा काळा चना मसाला आपला तयार झालेला आहे. बरोबर आपण इथे पोळ्या सर्व केलेल्या आहेत, आंबोळ्या आहेत त्या सर्व केलेल्या आहेत. तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा हा काळा चना मसाला खाऊ शकता. खूप छान झालेला आहे. एकदम कोकणी पद्धतीने मी हा काळा चना मसाला बनवलेला आहे. झणझणीत असा वाटण घालून आपण हा बनवलेला आहे काळा चना मसाला. खूप छान झालेला आहे, खूप मस्त होतो, मला तर खूप आवडतो. तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.